उद्या 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये भव्य अशी तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व डोंबिवलीतील विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे या रॅलीमध्ये सर्वपक्षीय देखील सहभाग असणार आहे। एकंदरीतच कल्याण लोकसभेत 35,000 चौरस फुटांचा विश्वविक्रमी तिरंगा उद्या फडकणार आहे। या पार्श्वभूमीवर सध्या डोंबिवली शहरात आपण जर पाहू शकता की या तिरंगा रॅलीसाठी जय्यत अशी तयारी सध्या सुरू झालेली पाहायला मिळते। एकंदरीतच या रॅलीमध्ये जवळपास 50हून अधिक शाळा, 15,000 विद्यार्थी व 100हून अधिक सामाजिक संस्था सहभागी होणार आहे। एकंदरीतच डोंबिवलीमध्ये उद्या मोठ्या प्रमाणात या तिरंगा रॅलीमध्ये नागरिक देखील सहभागी होणार आहेत। एकंदरीतच तिरंगा हाती घेऊया, विश्वविक्रम घडवूया अशी साथ या रॅलीच्या माध्यमातून घालण्यात येत आली आहे। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर ही रॅली उद्या सकाळी 7 वाजता या रॅलीची सुरुवात होणार आहे। प्रत्यक्षात ही रॅली डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजेच घारडा सर्कल येथील कॅप्टन विनयकुमार सच्चन स्मारक परिसरातून सुरू होणार आहे। या रॅलीमध्ये हजारो विद्यार्थी तसेच नागरिक देखील सहभागी होणार आहेत। एकंदरीतच तिथून सुरू झालेली ही रॅली लोकमान्य टिळक पुतळ्याच्या दिशेने 4 रस्ता नेहरूनगर पथमार्गे दत्तनगर चौकाच्या दिशेने रॅली मार्गस्थ होणार आहे। दत्तनगर येथील स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर उद्यान परिसरात तब्बल 150 फूट जो राष्ट्रध्वज आहे या राष्ट्रध्वजाजवळच या रॅलीचा समारोप होणार आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर या रॅलीच्या पार्श्वभूमीवर सध्या आपण जर पाहिलं तर संपूर्ण डोंबिवली शहरात या रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी स्टेज उभारले जात आहेत। चौकात या रॅलीचे बॅनर सध्या पाहायला मिळतात। आपण आत्ता उभा आहोत दत्तनगर चौक परिसरात, ज्या ठिकाणी या रॅलीचा समारोप होणार आहे। या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर जय्यत तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। भव्य असा स्टेज या ठिकाणी उभारण्यात येतो। या रॅलीमध्ये उद्या स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, अनेक मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत। एकंदरीतच या रॅलीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीकरांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन सध्या या रॅलीच्या आयोजकांमार्फत करण्यात आलं आहे। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, डोंबिवली। कल्याणकर आपल्या सगळ्यांचं आवडतं नारायणी इव्हेंट्स आपल्या कल्याणमध्ये पुन्हा एकदा घेऊन येत आहेत शॉपिंग एक्झिबिशन खास रक्षाबंधनसाठी। जिथे असतील 100 पेक्षा जास्त स्टॉल्स आणि लोकेशन असेल त्रिवेणी बँक्वेटमधल्या 3rd फ्लोअरवरच्या मूनस्टोन ह्या बँक्वेट हॉलमध्ये। या एक्झिबिशनचा शॉपिंगचा उत्साह द्विगुणित करण्याचं काम करणार आहे इथला सुंदर ॲम्बियन्स। कपडे, ज्वेलरी, आर्ट, होम डेकॉर अशा A to Z प्रकारच्या वस्तू तुम्हाला एक्झिबिशनमध्ये खरेदी करता येतील। या एक्झिबिशनमध्ये असतील अगदी ठाणा मुंबईपासून आलेले 100 पेक्षा जास्त ब्रँड्सचे स्टॉल्स। नारायणी इव्हेंट्सनी ऑर्गनाईज केलेल्या लास्ट एक्झिबिशनला 25,000 पेक्षा जास्त व्हिजिटर्स आले होते। तर मग कल्याणकरांनो, नारायणी इव्हेंट्सने दिलेल्या या संधीचा फायदा घ्या। मनासारख्या शॉपिंगचा आनंद घेण्यासाठी एक्झिबिशनला नक्की व्हिजिट करा। 3rd फ्लोअर, मूनस्टोन बँक्वेट हॉल, त्रिवेणी गार्डन, रौनक सिटीच्या जवळ, कल्याण वेस्ट येथे। आणि यंदाच्या रक्षाबंधनाला घ्या काहीतरी खास। हॅपी शॉपिंग।